नमस्कार. द सायन्स ऑफ स्केलिंग या पुस्तकावर आधारित आजच्या या विशेष भागामध्ये आपलं स्वागत आहे. बेंजामिन हार्डी आणि ब्लेक एरिक्सन यांनी मांडलेली एक जबरदस्त फ्रेमवर्क आज आपण समजून घेणार आहोत की शाश्वत वाढ म्हणजे सस्टेनेबल ग्रोथ नक्की कशी मिळवायची. चला तर मग सुरुवात करूया एका खूप महत्त्वाच्या प्रश्नापासून. तुमचा व्यवसाय खरंच ग्रो होतोय की फक्त बिझी होत आहे? म्हणजे खूप काम करणं म्हणजे प्रगती करणं असं आपल्याला वाटतं, पण खरंच तसं आहे का, की आपण फक्त धावपळीच्या चक्रात अडकलो आहोत? चला, हा गोंधळ आणि खरी टिकाऊ वाढ यातला फरक ओळखायला शिकूया. तर मग स्केलिंग म्हणजे नेमकं काय? फक्त पसारा वाढवणं? नाही, अजिबात नाही. स्केलिंग म्हणजे एक शिस्तबद्ध प्रक्रिया आहे. म्हणजे अशा सिस्टम्स आणि अशी मानसिकता तयार करणं ज्यामुळे तुमचा व्यवसाय वेगाने वाढेल पण कोसळणार नाही. ही एक मजबूत विचारपूर्वक केलेली पायाभरणी आहे. पण ऐकायला हे सगळं जितकं सोपं वाटतं तितकं ते नाहीये. अनेक संस्था वाढीच्या नादात काही अगदी सामान्य चुका करतात आणि नकळतपणे एका सापड्यात अडकतात. आणि गंमत म्हणजे या चुका इतक्या कॉमन आहेत की कदाचित आपल्याही नकळत त्या घडत असतील. चला तर मग बघूया काय आहेत या 5 मोठ्या चुका. बघा, यातली पहिली चूक म्हणजे पाया मजबूत नाहीये पण तरीही फक्त वाढीच्या मागे धावायचं. दुसरी, खूप काम करतोय म्हणजे खूप प्रगती होतीये या भ्रमात राहणं. तिसरी, आणि ही खूप महत्वाची आहे, कंपनीच्या कल्चरकडे म्हणजे मूल्यांकडे साफ दुर्लक्ष करणं. चौथी चूक म्हणजे सगळं काही स्वतःच करायचा हट्ट म्हणजेच कामाची जबाबदारी वाटून न देणं. आणि पाचवी म्हणजे मोजमाप न करता फक्त अंदाजाने निर्णय घेणं. या सगळ्याचा परिणाम काय? एकच शब्द, गोंधळ. मग आता ह्या गोंधळातून बाहेर पडायचं कसं? चांगली गोष्ट ही आहे की या प्रत्येक चुकीवर एक ठोस उपाय आहे. पुस्तकात यालाच वाढीचा आराखडा असं म्हटलंय. ही काही तत्त्व आहेत जे आपल्याला गोंधळाकडून स्पष्टतेकडे घेऊन जातात. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सुधारणा, घाई थांबवा. बिझनेस वाढवण्याच्या मागे लागण्याआधी तुमच्या कामाच्या पद्धती म्हणजे तुमच्या सिस्टम्स त्या पक्क्या करा. हे अगदी सोपं आहे नाही का? पाया मजबूत असेल तरच त्यावर उंच इमारत उभी राहू शकते. दुसरी सुधारणा आहे व्यस्तता आणि प्रगती यातला फरक ओळखणं. हे कसे शक्य होईल? जेव्हा तुमचं प्रत्येक लहान मोठं काम तुमच्या कंपनीच्या मुख्य ध्येयाशी जोडलेलं असेल, ज्याला लेखक नॉर्थ स्टार म्हणतात. म्हणजे प्रत्येक पाऊल जर त्या ध्येयाच्या दिशेने असेल तरच ती खरी प्रगती आहे, नाहीतर फक्त धावपळ. वाढीच्या नादात अनेकदा एक गोष्ट हमखास विसरली जाते आणि ती म्हणजे कंपनीचं कल्चर. टीम मोठी होते आणि हळूहळू मूळ मूल्य कुठेतरी हरवून जातात. म्हणूनच नवीन लोकांना कामावर घेताना, त्यांना ट्रेनिंग देताना, इतकंच काय प्रत्येक महत्त्वाचा निर्णय घेताना ही मूल्य जाणीवपूर्वक रुजवणं खूप खूप गरजेचं आहे. पुढचा बदल तर थेट नेत्यांच्या मानसिकतेशी जोडलेला आहे. सगळी कामं मीच करणार हा हट्ट सोडायला हवा. त्याऐवजी टीमवर विश्वास ठेवा आणि त्यांना जबाबदारी द्या. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लोकांना सक्षम करता तेव्हाच तुम्हाला खऱ्या अर्थाने मोठ्या चित्रावर म्हणजे तुमच्या मुख्य ध्येयांवर लक्ष केंद्रित करायला वेळ मिळतो. आणि शेवटची पण अत्यंत महत्त्वाची सुधारणा, अंदाजपंचे काम करणं थांबवा. डेटावर आधारित निर्णय घ्या. जे मोजता येतं तेच सुधारता येतं. त्यामुळे महत्त्वाचे जे की परफॉर्मन्स इंडिकेटर्स आहेत त्यांच्या आधारावर निर्णय घ्या. यामुळे आपण योग्य ट्रॅकवर आहोत की नाही हे अगदी स्पष्टपणे दिसतं. बरं, ही तत्त्व तर खूप छान आहेत, पण आता प्रश्न येतो की यांना प्रत्यक्षात आणायचं कसं? तर काळजी करू नका, यासाठी लेखकांनी एक अगदी सोपी 5 कलमी कृती योजना दिली आहे. चला ती पाहूया. ही योजना म्हणजे एक सरळ सोपा रोडमॅप आहे. पहिलं पाऊल, तुमच्या सध्याच्या सिस्टम्स तपासा. दुसरं, तुमचं मुख्य ध्येय काय आहे ते नक्की करा. तिसरं, कंपनीची मूल्य ठरवा आणि ती सगळ्यांमध्ये रुजवा. चौथं, कामाची स्पष्ट वाटणी करा. आणि 5वं, योग्य मेट्रिक्स वापरून प्रगतीचा सतत आढावा घ्या. अगदी सोपं आहे. आता संस्कृतीबद्दल बोलताना पुस्तकात एक भारी नियम सांगितलाय. तो म्हणजे फक्त 3 ते 5 मुख्य मूल्य निवडा. जास्त नकोत. का? कारण जास्त मूल्य असली की ती फक्त भिंतीवरच्या पोस्टरसारखी राहतात, कोणी गांभीर्याने घेत नाही. पण 3-5 मूल्य असतील तर ती लक्षात ठेवायला, वापरायला आणि त्यावरून लोकांच्या कामाचं मूल्यमापन करायला खूप सोपं जातं. आणि जबाबदारी वाटण्यासाठी रासी मॅट्रिक्स सारखं एक टूल खूप कामी येतं.
हे काय करतं तर कोणतं काम नक्की कुणाचं आहे हे अगदी स्पष्ट करतं. या उदाहरणात बघा, प्रोजेक्ट लीड रिस्पॉन्सिबल आहे म्हणजे तो काम करणार आहे, पण CEO अकाउंटेबल आहे म्हणजे अंतिम जबाबदारी त्याची आहे. यामुळे कामातला सगळा गोंधळच निघून जातो. डेटाच्या बाबतीतही तोच नियम आहे. कमी पण प्रभावी. 100 वेगवेगळ्या गोष्टी मोजत बसण्यापेक्षा फक्त 3-4 सर्वात महत्त्वाचे मॅट्रिक्स निवडा. जसं की किती ग्राहक सोडून जात आहेत किंवा आपली कार्यक्षमता किती आहे. यामुळे आपलं लक्ष भटकत नाही आणि जे खरंच महत्त्वाचं आहे त्यावरच आपण लक्ष केंद्रित करतो. तर मग या सगळ्या चर्चेचा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा काय? खरा विस्तार म्हणजे खरी स्केलिंग ही घाईगडबडीत होत नाही. ती होते जबाबदारीने आणि विचारपूर्वक केलेल्या नियोजनातून. पुस्तकातलं हे एक वाक्य सगळं काही सांगून जातं. स्केलिंग म्हणजे जबाबदारीने आणि शाश्वतपणे वाढण्यासाठी एक मानसिकता आणि प्रणाली मार्गदर्शक. हे फक्त एक पुस्तक नाही तर एक प्रकारचा गाईड आहे जो आपल्याला योग्य प्रकारे बिझनेस वाढवायला शिकवतो. आणि आता जाता जाता एक प्रश्न जो तुम्हाला विचार करायला लावेल. आज आपण जे काही पाहिलं ते लक्षात घेता तुमच्या संस्थेला वाढीच्या पुढच्या टप्प्यात जाण्यापूर्वी कोणती एक सिस्टम आहे जी सर्वात आधी तयार करण्याची किंवा सुधारण्याची गरज आहे, यावर नक्की विचार करा.